प्रकरण घडलं त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासंग फोनवरतून बोलली. ती प्रचंड रडत होती फोनवरती आणि ती फोनवरती बोलत असताना आदल्या दिवशी मला आसिम सरांचा फोन आला होता की तात्या या संदर्भात विषय म्हणजे तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा. आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला. 20 मिनिटं मी तिच्यासोबत फोनवरतून बोललो. ती प्रचंड रडत होती आणि कालसुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दोघंही बसलो होतो, आम्ही बोललो, तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने 7,000-7,500 घेतले, आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झाल्या. मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे तो ज्याच्याकडे झोपायला जागा नव्हती, तो त्या एस टी स्टँडवरती झोपत होता, तो 7,000 रुपये कुठनं देणार तिला. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस इथे येऊन समोरासमोर सांगण्यात आल्या, त्या सगळ्या खोट्या ठरल्या. त्याची बायको कुणाची भाषा बोलतीये, त्याची बायको जे इथं राजकीय लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही, तिने आरडाओरडा केला असती ती वाचली असती. त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले की तिने आरडाओरडा केला नाही, तिला स्क्रॅचेस, कसले शब्द वापरले तुम्ही, तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का, तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का, म्हणजे या अशा गोष्टींवर